चला, उद्या गुरुपर्व आहे तर मी सारणी बनवते आणि त्याच्यासाठी चावल घेतलेले आहेत आणि सारणी बनवायची आहेत आपल्याला. आणि अशा पद्धतीने मी चावल घेतलेले आहेत. चला तर आपण आता मिक्सरमध्ये वाटूया. जरा भरीडच करायचे आहेत सारणीसाठी. असे मी चावल धुवून करून घेतलेत सारणीसाठी आणि मस्त असे भरीड दळलेले आहेत. आणि पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं टाकायचं आहे आपल्याला. थोडंसं टाकायचं आहे आणि त्याचा खला बनवायचा आहे. चला आता पाणी आपला उकळलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी टाकणार आहे. टाकते थोडंसं टाकताय आणि थोडंसं टाकायचं आहे मला. आता हे पाणी मी थंड करायला ठेवते. थंड झाल्यावरती हे सगळं टाकणी देत आहे. तर माझ्या पद्धतीतच बोलताय कोली भाषा. चला आता पाणी थंड झालंय आणि मी हे वाटण केलेला भरीत असा चावलाचा ते टाकतंय. आणि मग सकाळचा रातभर भिजात टाकायचा. असं भिजात टाकायचा. कलो केलेलो आणि त्याच्यामध्ये आता हे भिजात टाकलंय आणि हे रातभर भिजात टाकायचा. सकाळचं त्याच्यात गोड आणि चावला नारळ टाकायचो आणि मग सारणी करायची. हे रात्री आपण टाकलेलं भिजायला टाकलेला रात्री आणि त्याची आपण आता सारणी करायची. त्याच्यासाठी गोड घेतलाय, खोबरा घेतलाय वाला आणि दोन मी कलर घेतला, हिरवा आणि गुलाबी. चला आता थोडंसं त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकतंय.